उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणारी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आज आपण खूपच पौष्टिक अशी वडी बनवतोय। यामुळे केस गळती, हाडांचे दुखणे, थकवा, अशक्तपणा आणि जर तुम्हाला पोटाला अपचनाचा त्रास होत असेल, ॲसिडिटी असेल तर त्यासाठी सुद्धा ही वडी आहे ती खूपच फायदेशीर आहे। शिवाय ही वडी आहे ती 2 ते 3 महिने टिकते, त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात बनवून स्टोअर करून ठेवू शकता। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी आज आपण ही पौष्टिक वडी बनवतोय। चला तर करायला घेऊयात। तर ही पौष्टिक वडी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी पिवळ्या मुगाची डाळ घेतलेली आहे। ही बघा, मुगाच्या डाळीचे याआधी मी सुद्धा लाडू अपलोड केलेले आहेत पौष्टिक, ते सुद्धा एकदा नक्की पहा। आता ही डाळ आहे ती एका भांड्यामध्ये काढून घ्यायची। यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 3 ते 4 वेळा आपल्याला स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घ्यायची, कारण यामध्ये धूळ असतं, केमिकल असतं यासाठी। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे, पाणी काढलेलं आहे, तरी सुद्धा एका भांड्यावर चाळणी ठेवायची आणि या पद्धतीने ही डाळ घालायची आहे सगळी। थोडीशी पसरवून ठेवायची, म्हणजे यामध्ये पाणी असेल तर ते पाणी खाली भांड्यामध्ये निथळून जाईल। 5 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे। 5 मिनिटं मी असंच ठेवलं होतं। एकदा मिक्स करून घेऊया। हे पहा, थोडंसं अगदी पाणी होतं कमी। आता इथे मी पॅन गरम करायला ठेवलाय। या पॅनमध्ये आपल्याला ही धुवून घेतलेली डाळ घालायची आहे। गॅसची फ्लेम एकदम मी स्लो ठेवलेली आहे। स्लो फ्लेमवर आपल्याला ही डाळ चांगली भाजून घ्यायची आहे, जोपर्यंत यामधला कच्चेपणा जात नाही, म्हणजेच डाळीचं ओलावा सुद्धा जात नाही, मॉइश्चर जात नाही आणि ही डाळ चांगली भाजत नाही, एकदम मोकळी सुटसुटीत होत नाही, तोपर्यंत आपल्याला एकसारखं मिक्स करत ही डाळ चांगली भाजून घ्यायची आहे। मुगाची डाळ ही पचायला हलकी असल्यामुळे उन्हाळ्यात तर खाल्लीच पाहिजे, पण वर्षाचे 12ही महिने ही डाळ खाल्लीच पाहिजे, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, लोह आहे। मुगाची डाळ पचायला हलकी असल्यामुळे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे। वजन कमी करतं, पचन सुधारतं, कोलेस्ट्रॉल कमी करतं, रक्तातील साखर स्थिर ठेवण्याचं काम करतं। शिवाय यामध्ये भरपूर प्रथिनं असल्यामुळे शाकाहारी लोकांसाठी सुद्धा एक चांगला उपाय आहे। यामध्ये कॅल्शियम भरपूर आहे, त्यामुळे आपल्याला हाडांचे त्रास असेल तर त्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे। हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवतं, शिवाय मधुमेहासाठी सुद्धा ही साखर खूपच चांगली आहे। आता ही डाळ चांगली भाजून घेतली आहे, पाहू शकता याचा रंग बदललेला आहे, मस्त सुटसुटीत झाली आहे। काढून घेऊया एका ताटामध्ये। यानंतर मी सारख्याच वाटीने 1 वाटी इथे फुटाणे घेतलेले आहे। फुटाणे आणून ठेवतो तर नरम पडतात, यासाठीच थोडेसे मी हे भाजून घेते। रोज मूठभर फुटाणे खाल्ल्यामुळे तुम्हाला माहिती आहे का, वजन सुद्धा नियंत्रणात राहतं। यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने म्हणजेच प्रोटीन आहे, आयर्न आहे आणि कॅल्शियम सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आहे। यासाठी फुटाणे हे खाल्लेच पाहिजे। शिवाय हे पोटाला थंडावा देण्याचं काम करतं, यासाठी उन्हाळ्यामध्ये हे नक्कीच खाल्लं पाहिजे। फुटाणे सुद्धा भाजून झाले, एका ताटात काढून घेतलेत। मुगाची डाळ तुम्ही पाहू शकता मस्त अशी सुटसुटीत झाली आहे, पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे। फुटाणे सुद्धा मी एका ताटात काढून घेतले होते, संपूर्ण थंड करून घेतले। यामधले आधीच मी सालं काढली होती, जेवढे काढता येतील तेवढे। आता बाकीची सालं आहेत ती काढायची गरज नाही, कारण या सालांमध्ये सुद्धा भरपूर पौष्टिक असे सत्व आहे। आता हे दोन्ही पदार्थ आहेत, मुगाची डाळ आणि फुटाणे, मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहे। यानंतर बारीक पावडर करून घ्यायची आहे। 3-4 वेळा फिरवून मी अशी ही बघा बारीक पावडर करून घेतलेली आहे। आता ही वडी ज्या ताटात सेट करणार आहोत त्या ताटाला तूप लावून घ्यायचं, असं पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे वडी आहे ती या ताटाला चिटकत नाही। तुम्ही पाहिजे तर इथे बटर पेपरचा वापर सुद्धा करू शकता। यानंतर एका भांड्यामध्ये मी सारख्याच वाटीने 1 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण साखर किंवा गुळाचा वापर करत नाही, तर आपण इथे घेतलेली आहे खडी साखर। ही धागेवाली खडी साखर असते ना, ती घेतलेली आहे। उन्हाळ्यात ही खडी साखर आहे धागेवाली, ती पोटाला थंडावा देण्याचं काम करतं, शिवाय पौष्टिक असल्यामुळे या साखरेचा मी वापर करते। पाण्यात घालायचं आणि चांगलं वितळवून घ्यायचं आहे। फक्त आपल्याला हे चिकट होईपर्यंत वाट बघायचं। हे बघा, याचा पाक करायचा नाही। यानंतर हे सुद्धा भांडं बाजूला काढून घेऊया। आता पॅन मी इथे गरम करायला ठेवलेला आहे, यामध्ये घालूया 2 चमचे तूप। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे। 2 चमचे तूप घातलंय। आता हे तूप आहे ते असं पसरवून घेऊया। यानंतर आपण जी पावडर बनवून ठेवलेली होती फुटाण्याची आणि मूग डाळीची, ती यामध्ये घालायची आहे। यानंतर एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला ही डाळ आणि फुटाण्याची पावडर आहे ती चांगली भाजून घ्यायची, रवाळ होत नाही याचं टेक्स्चर तोपर्यंत। आपण आधी सुद्धा भाजलेलीच आहे, पण तरी देखील एक 2-3 मिनिटं आपल्याला ही चांगली भाजून घ्यायची आहे तुपामध्ये, म्हणजे यामध्ये कुठे कच्चापणा राहिला असेल तर तो कच्चेपणा निघून जाईल। एकसारखं मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत याला रवाळ टेक्स्चर येत नाही।
फुटाण्यामध्ये आयर्नचं प्रमाण भरपूर असल्यामुळे जर तुम्हाला रक्ताची कमतरता असेल तर फुटाणे तुम्ही असे खाल्लेच पाहिजे. आता हे बघा, तुम्ही पाहू शकता हे दोन्ही पिठं चांगली भाजून झाली, मस्त रवा टेक्स्चर आलेला आहे. इथे मी अर्धी वाटी सुकामेवाची पावडर घेतलेली आहे. माझ्याकडे ही पावडर होती म्हणून मी घातली. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुकामेवा भाजून त्यानंतर त्याची पावडर करून वापरू शकता. इथे मी घातलेलं आहे अर्धी वाटी मिल्क पावडर आणि अर्धा चमचा वेलची पावडर. आता हे सगळं साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स होईल व्यवस्थित. एकदम स्लो फ्लेम ठेवला आहे. यानंतर खडी साखरेचं जे आपण पाणी बनवून ठेवलं होतं ना, ते पाणी गाळून यामध्ये घालायचं आहे. काही कचरा असेल तर तो गाळणीमध्ये राहील. आता लगेचच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत याचं बॅटर आहे ते घट्ट होत नाही, एकदम वडीचं टेक्स्चर येत नाही. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे. स्लो फ्लेमवरच आपल्याला लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, जसं आपण मिक्स करत जाऊ ना तसं हे बॅटर असं घट्ट होत जातं. पॅन सोडायला लागतं. एकदम व्यवस्थित हळूहळू मिक्स करत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे, फास्ट करायची नाही, नाहीतर ते वडीचं मिश्रण आहे ते लागू शकतं तळाला. एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे साखरेचं जे पाणी घातलं आहे ते व्यवस्थित या पावडरमध्ये मिक्स होईल. छान असं मिक्स करून घेतलं आहे. हे बघा मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. हे बॅटर छान असं सेट झालेलं आहे वडीचं. आता काढून घेऊयात तूप लावलेल्या ताटामध्ये आणि त्यानंतर लगेचच हे सेट करून घ्यायचं आहे. गरम असतानाच सेट करायचं आहे, नंतर कडक होते ही वडी आणि सेट करता येत नाही. व्यवस्थित असं स्पॅच्युलाने सेट करायचे किंवा एखाद्या वाटीला तूप लावून तुम्ही सेट करू शकता. गरम असताना सेट केलं की ते व्यवस्थित अगदी हे सेट होतं. मंडळी, असेच हे पौष्टिक लाडवाची आणि बर्फीची वडीची रेसिपी मी अपलोड केलेली आहेत वेगवेगळ्या, त्यासुद्धा एकदा नक्की पहा. सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. स्पॅच्युलाने सेट करून घेतलं आहे. आता वाटीला मी थोडंसं साजूक तूप लावलेलं आहे, त्याने सुद्धा मी असं व्यवस्थित दाबून चांगलं सेट करून घेते, म्हणजे व्यवस्थित असं सेट होईल. छान असं मी पसरवून घेतलं आहे. हे बघा, वाटीने गरम असताना जसं पसरवून घ्यायचं. यानंतर ही वडी आहे ती छान दिसण्यासाठी यावर घालूया सुकामेवा असा पसरवून घालायचा आणि त्यानंतर तो सुद्धा स्पॅच्युलाने व्यवस्थित सेट करून घ्यायचा, म्हणजे तो निघत नाही. यानंतर आपल्याला ही वडी गरम असतानाच कापून घ्यायची आहे हव्या त्या आकारामध्ये. तर मी चौकोनी आकारामध्ये ही वडी कापून घेते. गरम असतानाच कापायची, म्हणजे ती व्यवस्थित कापली जाते. थंड असताना कापाल तर ती व्यवस्थित कापली जाणार नाही. तर मी असे लहान लहान चौकोनी आकारामध्ये ही वडी कापून घेते. यानंतर ही वडी कापून झाल्यानंतर आपल्याला अर्ध्या तासासाठी रूम टेम्परेचरवर ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. पाहू शकता मस्त अशी ही पौष्टिक मूग डाळ आणि फुटाण्याची वडी आपली तयार झालेली आहे. आता ही काढून घेऊया. चवीला तर एकदम भारीच लागते, शिवाय पौष्टिक असल्यामुळे ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा या पद्धतीने मंडळी ही पौष्टिक वडी बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. करायला खूप सोपी आहे, शिवाय आपण खूप कमी साहित्यामध्ये बनवलेली आहे. तुम्ही बिगनर जरी असाल तरी देखील तुम्ही या पद्धतीने ही वडी बनवू शकता. यामध्ये तुम्ही खजूरचा किंवा साखरेचा वापर सुद्धा करू शकता. खडी साखर थंड असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये खाल्ली जाते, तर यासाठी मी ते खडी साखरेचा वापर केलेला आहे. शुगर असेल तरी देखील ही वडी आहे ती तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये खाऊ शकता डॉक्टरांना विचारून. मस्त अशी वड्या आपल्या सेट झाल्यात, काढून घेतल्यात. मंडळी, तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा नक्की आणि आजची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. जराही आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील.